काश्मीर येथे जवानांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात जांभळी नाका येथे शिवसेना ठाकरे गटाची निदर्शनं। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार राजन विचारे यांच्या सूचनेनंतर आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यात काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जांभळी नाका येथे तीव्र निदर्शनं करण्यात आली। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। संरक्षण मंत्रालयाने यावर ठोस पावले उचलावीत अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली। जे जवान या भारत देशाचे संरक्षण करतात त्यांच्यावरच हल्ले होत असतील तर देशाचं संरक्षण मंत्रालय झोपेत आहे का असा प्रश्न यावेळी केदार दिघे यांनी उपस्थित केला। की जे जवान या भारत देशाचं संरक्षण करतायत वेळोवेळी त्यांच्यावरती हल्ले होत आहेत। संरक्षण मंत्रालय झोपण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, कोणत्याही पद्धतीचे ठोस पावलं उचलली जात नाही। मला असं वाटतं एकीकडे शेतकरी जसा त्रस्त झाला आहे तो आत्महत्या करतोय, दुसरीकडे जे वीर जवान आपल्या देशाचं रक्षण करतात त्या जवानांवरती असे भ्याड हल्ले होत असतील तर अत्यंत दुर्दैव आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या जवानांना श्रद्धांजली देत असताना खरोखर त्यांच्या कुटुंबियांवरती काय कुठची परिस्थिती उद्भवली असेल खरोखर याचं दुःख होतं आणि म्हणूनच आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज ठाणेत नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता एकत्रित येऊन या पद्धतीचं निदर्शनं करत आहोत, आम्ही विरोध करत आहोत। आणि त्याचबरोबरीने कुठेतरी या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या या डिपार्टमेंटनी कुठेतरी ठोस पावलं उचलून या आतंकवादी हमल्याच्या विरोधात काहीतरी कारवाई करावी अशी अपेक्षा आहे, नाहीतर त्यांनी सरळ राजीनामा द्यावा। मला असं वाटतं त्या सर्जिकल स्ट्राईकवरती पिक्चर देखील काढण्यात आला। त्या पिक्चरपेक्षा या नाटकांपेक्षा जर का खऱ्या अर्थाने आपण बघाल 8 दिवसांमध्ये 9 जवान शहीद होतात, वेळोवेळी असे हल्ले होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्या लोकांनी न्यायव्यवस्था तिकडे काश्मीर आणि जम्मू काश्मीरमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला आणि तरी असे हल्ले होत असतील आणि आपले जवान शहीद होत असतील, खरोखर दुर्दैव आहे। हे केंद्र सरकार आणि त्याचबरोबर हे संरक्षण मंत्रालय जर का कोणत्याही पद्धतीची अशी धाडस कारवाई करत नसेल तर मला असं वाटतं ते असक्षम आहेत तिकडे बसण्यासाठी आणि म्हणून आम्ही त्यांचे राजीनामे मागतोय। संरक्षण मंत्रालयाच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, नाहीतर ठोस कारवाई करावी जेणेकरून ह्या देशाला जो विश्वास आहे या संरक्षण मंत्रालयावरती तो तरी कुठेतरी अंमलात आणल्यासारखा होईल। नाहीतर त्यांची कारवाई जी आहे ती फक्त थातूरमातूर असेल आणि फक्त आश्वासित करत असतील की आपला देश सुरक्षित आहे, तर हे जवान शहीद होत असताना आपल्याला दिसतं की आपला देश जरी सुरक्षित असला तरी दैनंदिन दिवसामध्ये ह्यांचं जीवन हे अतिशय असुरक्षित आहे आणि असे जर का बळी जात असतील तर हे वाईट आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।